रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम राबविल्यास अनेक रुग्णांना जीवनदान मिळेल, असे प्रतिपादन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका कालवश गंगाबाई नारायणराव कदम यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त मंगेश कदम मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले। या प्रसंगी सेवानिवृत्त तहसीलदार NK कदम, जात पडताळणी विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ मनीषा मंगेश कदम, डॉक्टर शिवाजी काकडे, महेंद्र गायकवाड, ॲडव्होकेट धम्मपाल कदम हे उपस्थित होते। शिवसेना SC/ST OBC विभागाचे जिल्हा प्रमुख मंगेश कदम यांच्या मातोश्री स्मृतिशेष गंगाबाई नारायणराव कदम यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर, बुद्धपूजा पाठ, चिवरदान व भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच संध्याकाळी प्राचार्य अविनाश नाईक यांच्या मिशन ए भीमक्रांती हा बुद्ध भीम गीताचा प्रबोधनकर कार्यक्रम ठेवण्यात आला होता। या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने युवकांनी प्रतिसाद दिला। या प्रसंगी विविध पक्षाचे पदाधिकारी, पुढारी, अधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, नातलग, महिला व पुरुष यांनी अभिवादन केले। आमचे मित्र मंगेश कदम जे आम्ही त्यांचं बालपण बिलोलीलाच गेलेलं आहे। मी पण बिलोलीत राहणार आहे। तर आम्ही एक सोबतच राहत होतो। आमचं सोबत शिक्षण झालेलं आहे। मंगेश कदमची आई म्हणजे आमच्या आईसारखीच होती। आमचे खूप कौटुंबिक संबंध होते सर यांच्यासोबत आणि आम्ही सदैव मंगेश कदम सोबत आहोत। आणि आज ह्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त मंगेश कदम यांनी जो आज हा रक्त शिबिर घेतला, आज खरंच खूप सुंदर असं उपक्रम आहे की जेणेकरून यांच्याकडून इतर लोकांनी पण असं या म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला असं उपक्रम घ्यायला पाहिजे की जेणेकरून नांदेड जिल्ह्यामध्ये कोणी रक्ताच्या कमतरतेमुळे कोणत्या रुग्णाचं कुठलं वाईट होऊ नये या आणि खूप चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे। मंगेशची आई याच वार्डामध्ये 2 वेळेस नगरसेवक होते। ग्रामपंचायत असताना पण ते सदस्य होते आणि ते त्यांच्या थोड्या आजारामुळे ते परत या याच्यामध्ये येऊ शकले नाही। तरी पण त्यांचा वारसा मंगेश कदम हा समोर राबवत आहे आणि खरंच आज खूप चांगला असा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे जेणेकरून आणि ह्या ठिकाणी जे ब्लड बँकचे ओनर आहेत त्यांना पण विनंती करतो की ह्या जो उपक्रम आहे ह्यांनी जास्तीत जास्त ठिकाणी असं राबवायला पाहिजे की जेणेकरून आणि हे जो ब्लड आहे हे गोरगरिबापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि ह्यामुळं कोणाची वाईट होऊ नये त्यासाठी ह्या सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। परत एकदा मंगेशचं मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी खूप चांगला असा उपक्रम घेतला आणि जेणेकरून ह्यांचा उपयोग गोरगरिबांना रक्ताच्या मदतीने होईल। धन्यवाद। माझ्या आईचं दुःखद निधन झालं होतं आणि आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्यामुळे आम्ही एक सामाजिक बांधिलकी या नात्याने माझ्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त एक रक्तदान शिबिर म्हणजे आपण इतरांना जीवनदान देऊ शकतो या उद्देशाने एक असं भव्य असं रक्तदान शिबिराचं आज आम्ही आयोजन केलं आहे। त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे बालमित्र माझे नांदेड स्थानिक गुन्हे शाखा LCBचे पोलीस निरीक्षक आमचे उदय भाऊ खंडेराय, आमचे बिलोलीचे माजी नगरसेवक महेंद्रजी गायकवाड आणि माझा लहान भाऊ ॲडव्होकेट धम्मपाल कदम, सर्व मित्रपरिवार आणि या भागातले सर्व आमचे लहानपणचे मित्र, आमच्या सर्वांची इच्छा आहे की बाबा जास्तीत जास्त रक्तदान केलं पाहिजे। फळं वाटप बाकीच्या काही गोष्टी आम्ही दरवर्षी सतत समाज उपयोगी उपक्रम करतो। पण माझी आई या भागात 2 वेळेस ग्रामपंचायत सदस्य होत्या, या भागात 2 वेळेस नगरसेविका म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि जनतेसाठी काहीतरी करावं ही आमच्या सतत इच्छा असते। तरोडा भागातून नांदेड भागातून 6 वेळेस लोकप्रतिनिधी होण्याचा मान आमचं काही राजकीय पार्श्वभूमी नसताना या मित्रपरिवारानं आम्हाला दिलेला आहे। या तरोडा भागातल्या जनतेने, या नागरिकांना, या बांधवांनी आम्हाला दिलेला आहे। त्यामुळे इतरांसाठी काहीतरी करावं ही आमची म्हणजे सदैव धडपड असते। त्यामुळे आज आम्ही एक रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान यामुळेच इतरांचा कोणाचा जीव वाचू शकतो। त्याच्यामुळे आज आम्ही भव्य रक्तदान आम्ही घेणार आहोत आणि निश्चित 400-500 तर रक्तदान आमचे कार्यकर्ते करतील, मी स्वतः करेल, माझे भाऊ करतील, माझ्या कुटुंबातले सदस्य करतील। म्हणजे आम्ही आमच्यापासूनच सुरुवात करतो आणि निश्चित हे असं सतत चालू राहील। जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आमच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही रक्तदान शिबिरे घेतच राहू। धन्यवाद।